नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझी आई मराठी यूट्यूब चॅनल. आमचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तुका म्हणे माझे याची सर्व सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, श्रीमुख आवडीने पाहिन, श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कास्य पितांबर, तुळशी हार गळा कास्य पितांबर, आवडे निरंतर आवडे निरंतर याची ध्यान तुळशी हार म्हणा, तुळशी हार आवडे निरंतर याची ध्यान, आवडे निरंतर याची ध्यान, याची ध्यान, याची ध्यान, तुळशी हार गळा काच्या पितांबर, हार गळा काच्या पितांबर, आवडे निरंतर हे ज्ञान, आवडे निरंतर हे ज्ञान, हेची ध्यान, हेची ध्यान, तुळशी हार गळा पितांबर, तुळशी हार पार घुमाए पार घुमाए पार घुमाए बरवा तुहा माधव बरवा, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर, बोला सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर, बाप रखुम देवी वर, तो हा विठ्ठल बरबा बरबा, तो हा विठ्ठल बरबा,
विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय शिवितो हारस वाटितो आणि का रस वाटितो अनिका सेवितो हारस वाटितो आणि का रस वाटितो अनिका घ्या रे हो नकारान भरे यारे हो नकारान भरे यारे हो नकारान भरे विटेवरी ज्याची पाऊले समान वरे जाले पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान वरे जाले पाऊले समान तोची एक दान शूरदाता प्रधान शूरदाता तोचे प्रधान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राये बुद्धी याचे पायी जरी राही बुद्धी याचे पायी जरी राही बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान वरे जाते पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान वरे जाते पाऊले समान तोची एक दान शूरदाता प्रधान शूरदाता होती प्रधान शूरदाता तुका म्हणे मज झाडिले निरोपा तुका म्हणे मज झाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुपरूप विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान होती एकदान शूरदाता विठोबार विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 सर्वांना विनंती आहे कृपया टाळ्या वाजवून भजन करा कुंडली कबरले हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत रोकडेश्वर महाराज सब साधू संतन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान सद्गुरुनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मराज संभाजी महाराज पवन सुत हनुमान की जय ढलव 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 ढलव
सेवितो हारस वाटितो आणि काम सेवितो हारस वाटितो आणि का ग्यारी होऊन कारान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तुची कदान शुरदाता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तुझरे चरण संताजिया थोडा हाला 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 कथेचा विचारू त्याच्या गुरुपादाने त्याच्या गुरुपादाने त्याच्या गुरुपादाने कथेचा विचारू यांच्या कृपादाने यांच्या कृपादाने यांच्या कृपादाने कथेचा विस्तार यांच्या कृपादाने यांच्या कृपादाने यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासा तुका बाबाजी सद्गुरु दासा तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांची कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु हारस वाटितो आणि काम घ्यारी होऊन कारान भरी विटेवरी ज्याची पावले समान तुची एकदान शुरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला अभंग जगतबंधनी जगद्गुरु वैराग्याचे महामेरू या विश्वाला पंचम वेद आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये भक्तीचं वर्म समजून सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील जरी असला तर भगवंताच्या भक्तीची स्थिती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल आज पवित्र असा दिवस, तसं रोजचा दिवस पवित्र आहे. सूर्य उदयाला आल्यानंतर या विश्वाला प्रकाशित करतो, तसं ईश्वर आणि सद्गुरु बरं का या विश्वाला प्रकाशित करतात आणि या जगाची माऊली ठरलेले ज्ञानेश्वर महाराज ज्यांचा आता कार्तिकी सोहळा येणार आहे आणि ज्या पांडुरंगावर असीम प्रेम करणारी सर्व मंडळी वारकरी आताच आषाढी वारी करून पूर्ण करून आपल्या आपल्या गावी परतून त्या भगवंताच्या भक्तीचं सुख घेत आहेत आणि चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. खूप चांगला योग आणि याच्यातला योगायोग घडून आणला आमच्या पावडी परिवाराने आणि आजचं नियोजन खूप दिवसापूर्वीचं म्हणजे माझ्या मनीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी पांडुरंगी मनरंगले. खरं सांगू का
कार्यक्रम करणं तेवढं सोपं नाही, आणि विशेषतः आपलं गाव सोडून कार्यक्रम करणं तेवढं. हा पण हा खेळ आमचे या ठिकाणी गुरुबंधू गणपतराव किशनराव पावडे, स्वराज रामजी पावडे, गंगाधरराव माधवराव पावडे आणि उद्धवराव पंडितराव पावडे या परिवारानं या जांबिया पंचक्रोशीमध्ये खरं पाहिलं तर तुम्हाला आईवडिलांची खूप पुण्याई आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे जगायलेत ना त्याला एकच आधार आहे, म्हणजे आईवडिलांची पुण्य आहे. बरं का दादा, आईवडिलांची पुण्याई ज्यायला नाही ना त्यांना सूर्य असूनही अंधार आहे. ज्यांना आईवडिलांचा आधार नाही, ज्यांना आईवडिलांचा आशीर्वाद नाही, त्यांच्या जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. म्हणून तुमेव माताच पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव. आणि हा या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळावा आमचे गणपत भाऊ आणि उद्धवरावजी चर्चा झाली. ते म्हणले महाराज आमची चर्चा झाली 4-5 महिने झाले. आज दीपावळीचा सण आहे. खरं तर संत त्या दिवशी येतात ना घरा. संत म्हणजे काय माळ नाही, संत म्हणजे व्यक्ती नाही, ज्याच्या जीवनामध्ये भगवत चिंतनाचा योग येतो ना त्याला संत म्हणावं. बरं का, म्हणून इथं नामचिंतन घडतंय. बरं काय, हा म्हणून आमचे निळोबाराय सांगतात जीवनामध्ये आशाचा संग घडावा, गडद्यांचा समागम, गडोद्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सज त्यांच्या ऐकता गोष्टी, सज त्यांच्या ऐकता गोष्टी. निळोबाराय सांगतात घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. काय होतं माळकऱ्याला पाहिल्यानंतर जो आनंद आहे ना, पण माळीकडे पाहावं लागतं. कशाकडे, कशाकडे पाहावं लागतं. हा म्हणून त्यावेळेस जो आनंद होतो ना, निळोबाराय सांगतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, आणि प्रेम पोटी दुनावे, प्रेमाचा भाव निर्माण होतो अंतकरणामध्ये. म्हणून हा आनंदाचा योग आलाय महाराजाच. बरं काय, आणि खरं तर दीपावळी असते, ज्या दिवशी आनंद असतो ना त्या दिवशी दीपावळी एरवी नाही. नवीन कपडे घातले म्हणजे दीपावळी येते असं नाहीये. ज्या दिवशी मन उल्हासित होतं ना त्या दिवशी जीवनामधला खरा आनंद आहे. आणि योगायोग श्रावण मास त्यांनी अभिषेक केला, आणि एवढा अट्टहास म्हणजे हा सोपा नाही महाराज एवढं करणं. कारण आपलं शास्त्र सांगतं तिथे एक शीत घडल्या आन कोटी कुळाचे होय उद्धरण. महाराज आज पंढरपूर क्षेत्रच त्यांच्या या मळ्यामध्ये अवतरले म्हणायला गोर नाही. विठ्ठल विठ्ठल मनाचे संकल्प पावईल. विचार केला होता का बरं सांगा ना. कधी जामगाव भेटल, तिथं एकाच ठिकाणी आपल्याला शेती भेटल, शेती फुललेली असल. आता तुकोबाराय नाहीत का बरं इथं? आहेतच. कारण वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी, जिथं वातावरण शुद्ध आहे ना तिथं संत आहेत आणि तिथं देव आहे. बरं का, दूषित वातावरणाच्या ठिकाणी देव राहत नाही, संत राहत नाहीत. कारण तिथून निष्ठंक अंग काढी नाथबाबा म्हणतात. म्हणून संतांच्या संघामध्ये जो आनंद मिळतो ना तो आनंद आपल्याला थोडा वेळ जाडाजोड लावत असताना थोड्याशा अडचणी येतात. मृदंग वादक हे मग मला म्हणले गणपतरावजी आमचा साईनाथ आमच्याच आहे ना, सोबतच आहे. मग त्यांना फोन लावला, हे आमचा जुनाच माणूस पा ओळखीचे असतात पण नंतर म्हणून आहे ना. आणि आमचे गोविंद महाराज वारकड आमचे खूप दिवस झाले भेटीगाठी होतात कीर्तनामध्ये, संगूच्या वाडीचे खूप चांगले गायक. आणि आमचा साईनाथ महाराज
धन्यवाद. पावडेवाडीकर मंडळ आमचे टाकळीकर महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे लक्ष्मण महाराज लोगाऊ आणि विशेष आमचे कुलकर्णी महाराज खूप शांतव्रती आणि असा आनंद. सर्व आमचे पावडेकडे आमचे भजनी मंडळ माझे सर्व बंधू मार्गदर्शक गावकरी मंडळी सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल वाटितो आणि का घ्या रे होऊन कारण भरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा अरे सेवन असं करा की जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. तुकोबाराय सांगतात मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. उपदेश करण्यासाठी पात्रता लागते, उपदेश करणाऱ्यालाही आणि ज्याला करायची त्याला सुद्धा. महाराज बरं का आमचे बनसाहेब आलेले या ठिकाणी गावचे आमचे या ठिकाणी सुरेश पाटील खूप चांगला योग. वारीमध्ये महिनाभर आता 2 वाऱ्या केल्या त्यांनी पूर्ण बरं का भ्रमण फिरणं. हा आता पावडेवाडी माझा आजोळ गाव आहे बरं का. योगायोग आला जसं तुम्हाला हे लादलं उद्धवा लादला जाता जाता म्हणून जसे भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला शेवटच्या काळामध्ये भेटले ना तसं आम्हाला नंतर कळालं. बनसाहेबन मी एकाच गलीमध्ये राहतो पण नंतर कळालं ते कोंड्याचे आहेत. माझं मूळ गाव कोंड आहे बापूंचं आणि आमचं आजोळ आहे पावडेवाडी सर्वांना माहिती आहे बरं का. मग योगायोगानं गलीत राहून दादा पा जवळ असून 7-8 वर्षी भेट नाही नंतर भेट झाली आणि योगायोगानं खूप चांगलं मेडिकल कॉलेजला जॉबला होते. आणि दादा विशेष त्यांचा मुलगा आहे ना मुंबईला नगरसेवक आहेत आणि BJPचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत त्यांचा मुलगा आता. खूप चांगलं पण सेवेचा भाव आहे. आणि त्यांनी काय केलं सर्व सोडून नोकरी सुद्धा सोडली 2 वर्ष आधी आणि गावामध्ये खूप चांगलं मंदिर बांधलं या मंडळीनं सर्व खूप चांगलं कोंड्याला. आणि एक संकल्प निवडलाय बरं काय संकल्प निवडलाय बरं का दादा की गावामध्ये आता त्यांनी हरिपाठ सुरू केला. 1 वर्ष झालं गावामध्ये काही म्हणजे भजन असेल तर चांगलं आहे बरं का दादा. गावामध्ये भजन असेल तर चांगले भजन वगैरे नव्हतं गावात भजन सुरू केलं. आता हरिपाठ केला चातुर्मास झालं काकडा सुरू केलाय. हे एक आनंद घेता आला. काहीतरी माणसानं ब्रीद एखादं वचन घेतलं पाहिजे. एखादा मनामध्ये जोपर्यंत बिडा उचलत नाही जसा औरंगजेबानं बिडा उचलला होता कोणाला छत्रपती शिवरायांना तो बिडा कामा येणार नाही. चांगल्या कामाचा जर बिडा उचलला तर ते मात्र सार्थकी लागेल. विठ्ठल विठ्ठल. तसेच आमचे गुरुबंधू आहेत हरिभक्त परायण आमचे प्रदीप पांचाळ पोलीसमध्ये PSI आहेत. आले सर्व मंडळी सर्व या ठिकाणी आमचे मठपती महाराज सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. तुकोबाराय 4 चरणाचा अभंग आहे. या ठिकाणी उपदेश करतात. उपदेश कुणाला करावा का करावा कशासाठी करावा केला तर तो सार्थकी लागल का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पाहिलं तर 4 वर्ग आहेत. मनुष्य देह हा 3 प्रकारचा आहे. प्रकाराचे 3 तुका मने केले जन. 3 प्रकारचे व्यक्ती आहेत तमोगुणी रजोगुणी सत्वगुणी. माणसं 3 प्रकारचे दिसायला सारखे असतात. कोणी कसा असेल कोणी कसा असेल 3 गुणाचे माणसं. पण साधू संतांनी भक्ताच्या 4 अवस्था सांगितल्यात भक्ताचे प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये विषयी पामर जिज्ञासू आणि ज्ञानी 4 भक्त सांगितले बरं का. आता जगद्गुरु तुकोबारायांना कोणाला मार्गदर्शन करायचं असेल विषयाला मार्गदर्शन करू विषय ओढी भुलले जीवन आता यांची कोण करील किव नोपजे नारायणी भाव पाहुणे ठाव नर देही. कारण विषयामध्ये रस झालेला हा काय भगवंताच्या भक्तीकडे येईल काय सांगता येत नाही. का बरं विषयामध्ये रस झाला ना संपलंच महाराज. पाहत्या रावणा काय झाले विषयाच्या संगे नको जाऊ मना. नको जाऊ मना विषयाच्या संगे नको जाऊ मना. विषयाच्या संगे नको जाऊ मना विषयाच्या संगे नको जाऊ मना विषयाच्या संगे पाहत्या रावणा काय झाले
नको जाऊ मना पाहत्या रावणा काय झाले इंद्रा पडले बघे चंद्र झाला काळा नारद चुकलाचा याच्यासाठी तर भजने लागतात विठ्ठल तुम्हाला सकाळ बोलेल लक्षात आलं ना नाही तर महाराजाला जायचं असते मरळकला आणि घेऊन जातं पूर्णेला भजन्या तोच खरा मी त्याला सकाळच म्हणलं महाराज जिथं कमी पडते तिथं टेकन लावतो ना तोच सकोन्या टेकन मागतो तो सकोन्या नाही लावतो तो टेकन्या नवरदेवाला बाजूला जाऊ देत नाही चाकूर आता सकोने कसे आहेत माहितीये काय नवरदेवाला टेकन लावून गेली की बिघडायलीत आहे की नाही हा म्हणून काय खूप चांगलं प्रमाण दिलं आमचे गोविंद महाराज आल्यानं बरं वाटलं म्हणून भजण्याची साथ खूप गरजेची असते म्हणून विषयाचं सेवन करणारा काय होतं बरं रावण विषयामध्ये रत झाला काय झालं पाहत्या रावणा कैसे झाले मग विषयी लोकाला पामरी लोकाला पामर तर एवढा आज्ञे नाही महाराज त्याला गावात सप्ताह चालू असेल तरी लोकांनी विचारलं काय चाललंय गावात तर ते म्हणते आमच्या गावात काही चाललं नाही बाजूच्या गावात त्याला पामर म्हणतात त्याला काही घेणंही नाही महाराज असे पामर खूप विचार आहे त्याला कळते कवा तुकोबाराय सांगतात कळू येईल अंत काळी प्राण प्रियानाची वेळी खूप अवघड आहे हो ज्यानं आयुष्यभर माळ घाली नाही त्याला लखव्याचा घ्या ये हो झटका ते मग मोठा महाराज पाहते आणि मोठी माळ पाहते केव्हा माऊली त्यांना लखवा आल्यानंतर आणि लखवा आल्यानंतर भजन करता येईल का महाराज भजन करायचं असेल ना हा तर वाळवंटातलं भजन वेगळं आहे माऊलीनं भजन केलं तुकोबारायानं केलं काय एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानदेव गोपाळाची लाया वाटी हा हा टाळी अशी वाजावी टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाट आता दोन टाळ्या वाजवायच्या असतील तर दोन हात लागतात लकवा झालं भजन कसं काळा काळी पुढे गेल्या मला भोग भोग त्याची आटला भोग टाळोटाळी लोपला ना जाता ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे बरं का हे पुढचं लक्षण आहे मला सांगा पामर आहे त्याला भजनाची देणं घेणं नाही म्हणून जवळ हे सर्व आहे ना हा जव हे सकळ सिद्ध आहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालाव या पाय हात चालाव या पाय आपुले स्वैत पाये तीर्थयात्रा जाणे तू नको कळत नाही महाराज माणसाला जोपर्यंत अंगामध्ये रग आहे ना माणसाच्या रग कळते ताकद काय माणसं आहेत बरं का माऊली महाराज त्याला भजन कर म्हणलं ना करणारच नाहीत ते म्हणतात मला काय कमी आहे खिशात पैसा आहे अंगात जॅकेट आहे बसायला गाडी आहे कुणाचं भजन करू मी कशासाठी करू तुम्हाला खरंच सांगू का या विश्वामधलं जे सर्व चाललंय ना आता इथं फॅन लावलाय का दादा फॅन लावलाय का वारं लागायला की नाही तुम्हाला कोण्या गावचं वार आहे बोला हा इथं चालवणारा कोण आहे ना मग कुणीतरी हे चालवतं त्याची आठवण झाली पाहिजे कधीतरी एक दिवस तरी कदम भाऊ बरं का एक दिवस तरी व्हावी आणि ती केव्हा व्हावी बरं त्याची आठवण करायसाठी बुद्धीची गरज आहे त्याची आठवण करण्यासाठी मनाची गरज आहे त्याची आठवण करण्यासाठी शरीराची गरज आहे वारी करावी केव्हा महाराजांनी सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे
वारी करायचं असेल तर पाय चांगले पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे. प्रदीपराव म्हणून 5 वर्षापासून 8 केलाय. गेली ती गेली पगार हो 1 महिन्याची. काय जाणार आहे दुसरं? जाऊन जाऊन काय जाईल मला सांगा. काल एक वारकरी भेटलं, अनुग्रह झाला बरं काल त्यांना. 24 वर्ष वाऱ्या झाल्यात महाराज. पोस्ट ऑफिस मध्ये माणूस आहे. आता इथं कोणी पोस्ट ऑफिसला असलं त्याला माहित असेल काय काम असेल ते. त्या बिचाराला 1 मिनिट वेळ राहिना. पोस्ट ऑफिस मधला माणूस 24 वाऱ्या झाल्या पूर्ण. त्यांनी सांगितलं महाराज महिन्याची पगार कपात होती पण वारी चुकली नाही आपण. असली वारी असावी हो. आणि 2 तप पूर्ण झाल्यानंतर काल म्हणले महाराज आज फिटले माझे कोडे. बरं काय बहुत दिनाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. मग त्याची आठवण झाली पाहिजे. या परिवाराला आठवण झाली म्हणून आपल्याला आठवण करून दिली. त्यांनी भजन करावं लागतं. विठ्ठल म्हणून आम्ही पाहता मर्दंग टाळ हे घेऊन येण्यामध्ये आम्ही परेशान. गाडीतच बसायचं आहे पुरी महाराज. पण एवढं आयत बसायला सुद्धा आम्हाला उशीर झाला. यांना किती वेळ लागला असेल सर्व झाडाजोड. त्यांना फोन केला पावडे साहेबांना. ते म्हणले रात्री नुकतीचं काम चालू आहे. आपल्या भोजनाची चिंता त्यांना कालपासून पडली. विचार करायची गोष्ट आहे. म्हणून साधू कुणाला म्हणावं? जे भगवंताचं नामस्मरण घडून आणतात ना त्याला साधू म्हणावं. साधू म्हणावे ऐशिया. जे भगवंताचं नामस्मरण घडून आणतात ना त्याला साधू म्हणावे. त्याची संत त्याची संत त्याचा हेत विठ्ठल त्याचा हेत विठ्ठल त्याचा हेत विठ्ठल विठ्ठल ज्याचा हेत विठ्ठल. संत त्यांना म्हणावं ज्यांना भजन प्रिय आहे महाराज. बरं का. म्हणून पामराला भजन प्रिय नाहीये. काय नाहीये त्याला भोजन प्रिय. काय आहे पामराला? काय भोजन ही भक्ती आन मरण ही मुक्ती. कोणाला कोणाला? पामराचा विषय कसा आहे? भजन म्हणजे काय? भोजन ही भक्ती. 3 टाइम जेवण करणे हीच त्याची भक्ती. आणि एकदा मेलं का तो म्हणतो मुक्त झालो बाबा. नाही होणार. मुक्त होण्यासाठी अठास करावं लागल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अठास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून महाराज एवढं वैभव संपन्न जीवन होण्यासाठी सुद्धा आई वडिलांची पुण्य लागते. बरं का. म्हणून पामर अवस्थेमध्ये भक्ती घडत नाही महाराज. मग भगवान या ठिकाणी आमचे जगद्गुरु तुकोबाराय नेमकं कोणासाठी सांगत असतील तर ते म्हणजे साधकाला सांगायलेत. बरं का. कोणाला सांगायलेत? साधकाला सांगायलेत. साधक म्हणजे कोण हो? जो मुमुक्ष आहे. बरं काय. मुमुक्षचं एक लक्षण आहे. तुकोबाराय सांगतात कायमी उतार पावेन कायमी उतार पावेन काय कृपा करील नारायण नारायण असे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काही खंड येईल कर्म काही खंड येईल कर्म ही मुमुक्षुची अवस्था आहे. बरं का. जीवनात ज्या दिवशी ही अवस्था येईल ना समजायचं आपल्याकडे देव येणार आहे. कोण येणार आहे? नाही तर एरवी सोयरेच येतील. कोण येतील? तुकोबारायांच्या घरी देव आला हो. काय पाहुणे घराची आजाले रुचिकेसी काय करू उपचार काय करू उपचार खूप मोड की जर जर. तुकोबाराय सांगतात माझ्या घरी पाहुणा होऊन कोण आला हो? देव आला.
घरी मोडक्याची बाजा वरी वाकळ. तुकोबाराय म्हणतात काय देऊ. तुकोबाराय सांगतात जेवायला कन्या दिले हो. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. ओप मोड की जर तुकोबाराय सांगतात माझ्या घरी पाहुणा होऊन आले देव, पण देवाला मी काय द्यावं. माझ्या घरी अंथरायला सुद्धा नाही, बाज नाही, कॉट तर नाहीच. तुकोबाराय म्हणतात बरं झालं सर्व, काहीतरी मटेरियल खायला. तुकोबाराय म्हणतात ते बी नाही हो. तुळशीचं दळ तुका म्हणे मी दुबळा. मुखत शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबाराय सांगतात भगवंताच्या पुढे मी दुबळ आहे, दीन आहे. याला मुमुक्षत्वाची अवस्था म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या मुमुक्षत्वाला तुकोबाराय सांगतात अरे बाबा माझ्या जीवनामध्ये अखंड अनेक अवतारापासून तुकोबारायांचा हा कितवा अवतार आहे हो. पहिल्या अवतारामध्ये कोण होते हो. अंबरीशासाठी किती गर्भवास सोशिले. 10 गर्भवास सोशिले. तिथून महाराज प्रल्हाद नावाचा अवतार झाला जगद्गुरु तुकोबारायाचा. बरोबर आहे. कोणाच्या कुळात आले हो. दैत्य कुळामध्ये आले. कयाधू नावाची आई आहे आणि हिरण्यकशिपू नावाचा बाप आहे. संत असे असतात महाराज कुळाला सुद्धा पवित्र करतात. कसे पवित्र ते कुळ पावन करतात महाराज. प्रल्हादाचा अवतार झाला, कुळ पवित्र केलं महाराज. बरं काय त्याच्यानंतरचा जो अवतार आहे तो कोणचा आहे हो. बोला. अंगद. पहा किष्किंधा राजा वाळी यांच्या परिवारामध्ये किष्किंधाचा राजा वाळी हा सुद्धा भगवत भक्त होता. बरं काय भक्त खूप आहेत महाराज, नाही तसा विषय नाही. पण आता जी ओवी सांगितली ना मी तुम्हाला ते मातेने नोनी भजन काय म्हणले बोला. ईरवायाची आन ईरवायाची आन मनोनी डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. 9व्या अध्यायामध्ये म्हणतात माते नेनोची भजन. काय म्हणतात म्हणजे मला जर ओळखलं नाही आणि भक्ती केली महाराज ते उपयोगा येणार नाही म्हणतात माऊली. मग आधी काय करायला पाहिजे, ओळख करायला पाहिजे. पण वाळी भजन करायचा पण देव कळाला नाही. कळाला का ज्या वेळेस देव कळाला महाराज अंगदाला सांगितलं अंगदा तू आता रामासोबत युद्ध करू नको, रामाला शरण जा. का कारण तुझं येत कल्याण जीवाची कृतार्थता फक्त कुठं आहे तर प्रभू रामचंद्राच्या चरणापाशी आहे. तेव्हापासून अंगदानं एकच काम केलं, तनु मनु जीवे चरणाशी लागावे
अगरवता करावे दास्य सकळ. आणि असा अवतार जगद्गुरु तुकोबारायांचा जो आहे ना महाराज, तो अंगदाचा. आणि त्याच्यानंतर महाराज उद्धवजी म्हणून आले कुठं? त्याच्यानंतर पुन्हा या कलियुगामध्ये भगवंतासोबत बरं काय, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी. पाठी मागे डोळे, पाठी मागे डोळे झाकून उभी झाली. हा नामदेवरायांचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार. आणि मग आले कनकाईच्या पोटा. एवढ्या अवतारामध्ये भक्ती केल्यानंतर बरं काय, एक उद्धवरावजी किती वर्ष झालं शेती घेऊन? 3 वर्ष. आम्ही एक 7-8 महिन्याखाली आलो होतो. आसले दगड होते. कसे होते ना? बरोबर आहे ना? आसले होते. आणि तेव्हा जर पाहिले असले समजा सर्व आपल्या मंडळीनं, तर म्हणले असते हे इकडं कशाला आले. खरं सांगतोय बरं का मी. कदम भाऊ, आपण तेव्हा आलतो एवढा दगड असे होते ना. आता कसं वाटतंय बरं? आता काय वाटतं? हे एका दिवसाच आहे का? नाही, सतत ते कार्य केल्यामुळे जे झालेलं परिवर्तन आहे. तसं अनंत अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती केली भगवंताची. आणि त्या भक्तीचं वर्म कळालं. कोणाला? तुकोबारायांना भक्तीचं वर्म कळाल्यामुळं ते वर्म सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय त्या मुमुक्षत्वाला उपदेश करतात अभंगाच्या पहिल्याच्या. जगद्गुरु तुकोबाराय त्या मुमुक्षत्वाला उपदेश करतात. बाबा, सेवित्वा रस मी सेवन केलाय, अनंत अवतारामध्ये केलेला आहे. आणि ते सेवन केलेला जो रस आहे ना, तू सेवन कर बर का. आता जगद्गुरु तुकोबारायांनी कोणचा रस सेवन केला? शेव ब्रह्मरस आवडीले, शेव ब्रह्मरस आवडीले, आवडीने वा.
विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपदेश करता सेवित वहारस महाराजांनी खूप छान प्रमाण दिलं. लावणी मृदंग श्रुती विठ्ठल 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 विठ्ठल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरं का दादा, महाराजाला विठोबा रुक्माई अर्ध कीर्तन झालं की हार घालतात बरं का. आपल्या इकडं सुरुवातीला आहे. त्याचं कारण खूप वेगळं आहे, मला आता वेळ नाही बरं का. हे कमरेचा पट्टा बांधण्याचा आणि हार घालण्याचे काही कारण नाही. महाराज शुद्धीवर राहून कंबर बांधायची बरं का. कोण बोला ना. महाराज शुद्धीवर राहण्यासाठी कंबर बांधायचे, दुसऱ्याला काही दोन हात करण्यासाठी नाही. त्याचं कारण आहे आध्यात्मिक कारण आहे बरं का दादा. कोणी नाही सांगणारी गोष्ट. हा, आध्यात्मिक कारण असं आहे. पहिले साधू संत काय करायचे, भगवंताचं कीर्तन करत असताना आठवण तुम्हाला माहिती आहे का, तुकोबारायांचं कीर्तन होतं एका ठिकाणी बरं काय, जिथं मारुतीराय कशी झोपलेले आहेत. वारकरी सांगा, बोला कुठे आहेत. हा, तुकोबारायांचं कीर्तन राहायचं वारीला. आणि कीर्तन करत असताना एका दिवशी असं झालं, महाराज एक काही माणूस राहिला नाही ना. रामकृष्ण हरी भजनच संपना गेलं, सर्व गेले आणि एकच राहिलं. कोण राहिलं, एकच राहिलं. थोड्या वेळानंतर एक जण आला, ते म्हणलंय तुम्ही कसं करायला. ते म्हणले मी राहत नव्हतो, थोडस घोंगडं अडकलंय. कीर्तनाची रीत सांगायला म्हणजे कीर्तनकार किती धुंद पाहिजे. खरं तर सांगू का, कीर्तन आपल्या घरात कोणी न ऐकता करता आलं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणलंय बरं का. आणि त्या कीर्तनाचा परिणाम सांगितलाय माऊलीनं 10व्या अध्यायात. कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जेथ नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन केल्यानंतर पाप नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही, तेव्हा कीर्तन पूर्ण होतं बरं काय. हा, आणि ते नामदेवरायाने कीर्तन केलंय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी माने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ज्या कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. महाराज शुद्धीवर राहा म्हणून हे पट्ट आहे. कारण पहिले साधू संत भगवंताचं चिंतन करत असताना बरं काय, कदम भाऊ त्या उन्मनी अवस्थेमध्ये करायचे. उन्मनी या शब्दाचा अर्थ मनाचं एक मन आहे. काय आहे, तुमचं बँकेत अकाउंट नंबर आहे,
तुमच्या हातात मोबाईल नंबर आहे पण त्याला एक लॉक आहे, त्याला पासवर्ड त्याला पासवर्ड आहे. तसं आपल्या मनाचं एक मनात आहे. ते काय करतं माहितीये का, कुठं पंक्तीला बसलं आणि बळजबरी काय मागून खालं ना, ते नंतर म्हणते काला मागितलंस. कोण म्हणते? कोणचं मन म्हणते? ते मनाचं मन म्हणते. नंतर कशाला मागितलास त्याला नंतर कळतं, अरे माझं चुकलं म्हणून. असंच कळतं. विठ्ठल वेळ गेल्यानं कळतं, म्हणून वेळेत कळालं पाहिजे. म्हणून महाराज भजन करत असताना बरं काय, कीर्तन करत असताना दोन गोष्टी विषय का निघाला. मी हार गळ्यात जास्त वेळ ठेवत नाही, कारण खरं सांगू का, ज्यानं देवाच्या पुढे हार मानले ना त्यानंच हार घाला. आपण आणखी काय मानली नाही, संसार सुटायला नाही. कारण आमचा संसार असा आहे महाराज, लखवा येवो का म्हातार हो. बऱ्याच जणाला म्हणतो मी चला ना कीर्तनाला, वर्ष 82 पुरी महाराज. ते म्हणते काय हो नातवंड 3 आहेत. किती आहेत? सुधरूच देना गेलेत. आता हे याला कुठं घेऊन जातील? आमचे तुकोबाराय सांगतात भजन करायचं असेल ना उन्मनी अवस्था झाली पाहिजे. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी दे, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. आणि त्या मनाच्या मनाला सांगायचं हे बघ नको जाऊ. आमचे तुकोबाराय सांगतात देवा अरे माझं मन नसल पण माझा भाव जरी नसला तरी मी तुझ्याकडे आलोय. असो नसो भाव आलो तुझी आटाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. अखंडित जावे ऐसे वाटत पायी, सावोनी संकोच ठाव म्हणून विषयी असलेला माणूस परमार्थ करू शकत नाही. जगदगुरु तुकोबाराय सांगतात शेवी तू आरस. मी अनंत अवतारामध्ये सेवन केलं. महाराजांनी सांगितलं ब्रह्मरस काढा. सेवन केला का बरं? तेने पेडा वारेल. ब्रह्मरस आहे महाराज. मग तुम्ही म्हणता आम्ही पहिल्यांदाच ऐकायलो. नाही म्हणलो. कसं आहे विषयाचा रस वेगळा आहे. लक्षात बसलं का? आपण जे सेवन करतो ना ते 8 प्रकारचा भोग आहे, म्हणून त्याला 8 प्रकारचे रस आहेत. किती प्रकारचे? या 8 प्रकारचे रस सेवन करणारा कोण आहे हो? विषय आणि पामर आहे. म्हणून विषयाचा गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. म्हणून त्याला भगवंत आवडत नाही, त्याला काय आवडते हो? संसार आवडते. आणि आमचा संसार तसाच आहे. इथं जरी आलं पंढरपूरला जरी काही लोक गेले ना एकादशीला म्हणते उठून हड. लोक म्हणतात बाबा इथं बसलोय तू हाड कोणाला म्हणला? नाही म्हणले ते मळ्यामध्ये गाईचं दूध काढून ठेवलं होतं. ते कुत्रा कुठं काढून ठेवलं दूध? आम्हाला असेच स्वप्न पडतात. कसले? लय अवघड खेळ आहे आमचा. एकाही दिवशी स्वप्नामध्ये पांडुरंग येत नाही. येतो का? एकाही दिवशी कोणची देवी येत नाही. सासूला जावाई, बस त्यांच्या आठवणीत तेच येतं. आहे की नाही? ज्या दिवशी पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. आता आमच्या अंगणवाडीच्या ताई सर्व यायला अंगणवाडी, आम्हाला ऑफिसच, दुसरं काहीच कळणं महाराज. ते रजिस्टर आता ऑनलाईन झाले सर्व. लय आवड झालंय माऊली. खोटं काही बोला जमना गेले. ते मोबाईल रेंज सांगायला लोकेशन. आता किती आनंदाचे. लबाड बोललेलं कळालंय की नाही किशोर लगेच. त्याच्यामुळे कोणाला लबाड बोलायचं ऑटोमॅटिकच कळायला. त्या बोलायचंच नाही. नाही तर काही काही माणसं इकडच राहतात आणि बाजूला दूर गेलो रे म्हणतात. ते म्हणतात बाजूलाच. म्हणून हे संपलंच पाहिजे महाराज. म्हणून संसारातून परमार्थ करण्याची रीत साधू संतांनी सांगितली. संसार करायचा नाही काय, संसारी असावे. आमचा संसार कसा आहे? परमार्थ चालू आहे बरं का. नावेमध्ये बसले महाराज काही मंडळी आणि नावेतून पहिलं तीराला निघाले बरं का. सुरेश पाटील
नावेतून पहिलं तीराला निघाले. बहु नदी होती आणि त्या नदीतून पहिलं तीराला जात असताना त्या नावेमध्ये बसल्यानंतर एक जण म्हणला, सकाराम लवकर काय जायना गेली नाव म्हणला, तांबड फुटायला आलंय. आता 1 मिनिटामध्ये काय होते, दिवस निघते. महाराज सूर्योदय व्हायलाय. अरे ते म्हणले आपण जिथं बसलो तिथंच आहोत. कुठं? ते म्हणले राम भाऊ आपण नावच सोडली नाही म्हणले. काय केलं नाही? नाव बांधलेली होती या कडेला. आता पहिलं तीराला जाईल का? तसं हे मनरूपी नाव या संसार रूपी डोहामध्ये बांधली. काय केली? काय केली? या संसार रूपी डोहामध्ये बांधले. साधू संतांनी मनरूपी नाव कुठं बांधली हो? कुठं बांधली? साधू संत सांगतात आमचं मन हे पांडुरंगात रंगलं आणि गोविंदाचे गुण वेधू लागलं होतं. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले. आणि त्यावेळेस ते रस मी सेवन केला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते रसाचं सेवन करा. मग ते रस आपण जे सेवन करतो हा अष्ट प्रकृतीचा रस वेगळा 8 प्रकारचा बरं का. त्याच्यामध्ये श्रृंगार रस आहे, कारुण्य रस आहे, विविध रस आहे, असे 8 प्रकारचे रस आहेत बरं का. राग येतो ना तोही रसच आहे. मग आपल्याला जे रस येतो ना ते रस येतो म्हणजे विषयाचा रस आहे. म्हणून 5 विषयामधला रस नावाचा जो विषय आहे, शब्द स्पर्श रस रूप आणि गंध, या रसाचे 8 प्रकार आहेत महाराज. ते म्हणजे आपण सेवन करतो बरं काय. आणि ते साधू संतांनी सेवन केलं नाही. मग कोणता रस सेवन केला हो? हे 8 प्रकारचा जो रस आहे ना दादा, हा विटणार आहे, हा संपणार आहे. मग न संपणारा रस कोणचा आहे तर त्याला प्रेम रस भक्ती रस म्हणलेलं आहे बरं का. न विटे ऐसा रस कोणचा असेल तर भक्ती. म्हणून भक्तीचे ते सुख नेनवे आणि का वाचेक पंडित ज्ञानी असे. हे सुख कळत नाही महाराज. पण महाराज सांगा ना, रस सेवन करायचा कुणाची भक्ती? रस या शब्दाचा अर्थ भक्ती. हा भक्ती रस आहे. भक्ती करावी कुणाची? जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये बरं का माऊली महाराज कोण्याच देवाचं नाव घेतलंय का सांगा मला. बोला. म्हणलेत का रामाची करा, कृष्णाची करा, कोणाची? शब्द एकच वापरलाय, विटेवरी. द्रौपद काय म्हणतं? याची पाऊलेशी माग. द्रुपद काय म्हणतं बोला. विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान. तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान
साधकानं विचारलं महाराज मी कोणाचं सेवन करावं, भक्ती कुणाची करावी, कुणाची करावी, का? कारण माझा जीव थकलाय बरं का. का चिखल थकला बरं? आमचे नाथबाबा सांगतात विषय सेविता गा जन्म मरणाचा या विषयामध्ये जन्म मरणाचा बाधा आहे का? किती जन्म घ्यावे बरं काय आणि किती वेळा मरावे याचं गणितच नाही हो. आहे का गणित बरं कोणाकडं? नाही. गणित नाही जी दातारा. आपल्यालाच आठवण नाही दादा, गॅरंटी आहे का आपल्याला? नाही. आता माझा 5 वाजे आहे का? म्हणून महाराज सांगतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे पजित मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठूसी. शरण देवाला का जायचंय? कारण जन्म मरणाची बाधा प्रत्येक जीवाला लागली आहे महाराज. आणि सर्वांना जगणं आठवलंय पण मरण मात्र. आता एकाच गोष्टीचा विसर पडलाय ते म्हणजे मरणाचा. बरं का दादा, तुम्ही म्हणता महाराज चांगल्या वातावरणात मरणाची का आठवण काढायल्या? महाराज म्हणतात अरे मरणी जयाची आठवी तो तीच गतीला जाईल हो. ज्याला मरताना जर कळसावरला झेंडा दिसला तो वारकरीच होणार. म्हणजे मरताना काय दिसावं हे जर आता वाटत असेल तर आयुष्यभर काय करावं लागेल? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बरोबर आहे ना, प्रॅक्टिस मेक परफेक्ट. सर्व तुम्ही जे करताना रोज तेच आठवतं माणूस हो, आहे की नाही? अनेक प्रकारचे रस सेवन करणार आहेत. 14 रत्न निघाले त्याच्यात एक रस निघाला. ते रस बऱ्याच जणांना आवडतो आणि एकच रस असा होता ते कोणालाच आवडला. सर्व पळून गेले विष्णू सहित. एकच पट्ट्या राहिला तिथं ज्यांचा मास चालू आहे तो येईना मी शीतळ झाला. शीतळ झाला आची वाळे तापला तोही नामी शीतळ झाला. शीतळ झाला तोया नामे शीतळ झाला. एकच वारकरी होता महाराज आणि पहिला वारकरी कोण आहे तर भगवान शंकर आहेत. म्हणून आदिनाथ गुरु जगाला मार्ग दाखवणारा महात्मा कोण असेल तर भगवान शंकर येतो. आणि त्याने ते विष नावाचा प्रकार स्वीकारला हो. आणि दुसरा रस तर कोणी त्याला नवरस म्हणतात. कोणचा? मदिरानंदेनाचे गाय जेने ब्रह्मानंद सेविलाय तो केवी राहे आबरला. नाथबाबा खूप छान वर्णन करतात भागवतामध्ये. ब्रह्मानंदाची गोडी लागली पाहिजे काय? म्हणून भजन असं झालं पाहिजे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं आणि प्रकृतीवर परिणाम असा झाला. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. ही जीवी देई भोगुदच्या सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. हो भक्तीच्या रसामध्ये ओथंबून बुजले होते महाराज. कोण मन वेगळं नाही. आमचे मुक्त अभंग म्हणते कुठे मन एक चरण मन पहिलं. मन निवाले मन निवाले समाधान झाले, समाधान झाले. मन निवाले समाधान झाले, समाधान झाले. मन निवाले समाधान झाले, समाधान झाले. मन
बाहुले समान जो समत्वानं भरलेला आहे. मला सांगा, आताच दादानी सांगितलं की जामचं वार आहे. वार जाम मध्ये वाहत आहे. वार जाम मधलं नाही पण जाम मधून वाहत आहे. वारा कुठून येतोय हो? कुठून येतोय सांगा ना. आला चितळ शांतीचा वारा, जेने सुख झाले या श्रीराम. फिटला पातकाचा तारा, कळी काळाशी धाकदरारा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. काय भजनात आनंद आहे तुम्हाला खरंच सांगा. हो प्रदीपराव, मला काय जण काय एवढं लागलंय म्हणतात तुम्ही कुठंतरी पार्टी. एखाद्याचं बिल काढलं ना ते म्हणते या ना माऊली. खरं सांगते, एक तर गुरुजी असा भेटला 2 मिनिटं ठेवा की बाजूला, म्हणला मार. हो तुम्हाला कुठं घेऊन जाईल कोण काही सांगता येत नाही, पण वारकऱ्याचा निश्चय पक्का असाव दादा बरं का. हा, ज्याच्या जिभेला चव लागते ना दुसऱ्याचं पाहून समजायचं आपलं मन त्याच्यातही. हा, लोक काही जरी खाऊ लागले ना, आपल्या आवडीचं जरी खात असेल ना साखरेताई, आणि आपल्याला भूक लागली तरी जिभेला आपल्या काय झालं पाहिजे, बोला ना. हो, घरी पुरणपोळी खाली असेल तरी शेजारचं काही खावलं तरी आमच्या जिभेला अमृत जयास फिके बोडे, अमृत जयास फिके बोडे, अमृत जयाचे फिके बोडे, अमृत जयाचे फिके बोडे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षराचा रस, जिवे गोड तीन अक्षराचा रस. अमृत फिके बोडे, अमृत पुढे फिके पुढे, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत. जिवे गोड तीन अक्षरांचा हो, रस. अमृत तयास पिके पुढे. दुसरं एक तुकोबर आहे सांगतात, रामरसाची चवी आणि रस. माणसाला दुसरा रस आवडू नये ना, त्या दिवशी खरा वारकरी. कोणचा रस आहे मग? ब्रह्मरस आहे. आणि त्या रसामधला आनंद काय महाराज? आणि पण ते रस कोणाचा घ्यायचा? ज्याचे चरण सम आहेत. कसे आहेत आणि कशावर आहे तो? कशावर आहेत? हा, वीट या शब्दाचा अर्थ बरं काय, इथं बसलेल्या सर्व काय आहे तो? इथं सर्व बसलेल्या काय आहेत? अहो विटच आहे तो. तुम्ही म्हणसाल काय सांगाले आज प्रकाश दादा, बरं काय नाही, विटच आहे. या बरं काय, 5 तत्वापासून 5 भूतापासून निर्माण झालेलं शरीर आहे. या शरीराला वीट ही संज्ञा दिली साधू संतांनी बरं का. या शरीराला वीट ही संज्ञा दिली. हा, आणि या विटेवर तू उभा आहे. कसा आहे? कोण्या विटेवर उभा आहे? एक अभंग आहे बा, बहुत जन्मांती जन्मला सिनराम, देव तू सोयरा करी आता. याचं शेवटचं चरण तुकोबार आहे सांगतात, विटेवरी उभा. कसा आहे? आनंदाचा कंद तुकानाचे छंदे नाम घोषे. या विटेवर तू आनंदाचा कंद असणारा म्हणजे अंश रूपानं तैसा हृदया माझी मी. बोला ना. आस्था सर्व सुखाचा रामो. का शब्द काय वापरलेत माऊलीनं, पहा माऊली महाराज बरं काय. का भ्रांतीशी कामू विषयावरी. अरे देव कसा आहे? देव सदा जवळीच असे, या लागी जन कैसे पिसे, पाहो जाती देशोदशी. आणि तुकोबाराय सांगतात त्याच सेवन. कोणाचं? त्याचा ब्रह्मरस घ्या. आणि ब्रह्मरस घ्यायचा असेल, सेवन करायचं असेल, काय करावं लागल मग नेमकं, आणि काय परिणाम होईल? तुकोबाराय सांगतात, अरे वेड्या, फक्त एकदा त्याचं सेवन करून पहा, म्हणजे ब्रह्मरस घेऊन पहा, म्हणजे भजन करून पहा. भजन घडतच नाही. इमान इतबारेनं सांगायचं सर्व लोकांनी बसलेल्या, जर आज आमंत्रण आला नसतं समजा तर आपण कुठं राहिलो? घरी म्हणजे काय काकडा करत होतो का?
बोला ना. काय पोती एखादा ग्रंथ लावत होतो का? हो गण आपलं कदम भाऊ काय करत होतो का आपण? बोला ना लक्ष्मणरावजी. काही नाही हो, आपण काही केलं नसतं. नको ती गोष्टी आठवल्या असत्या. हा मग आता समजा प्रधानमंत्री हे असते तर आमचं तर पासून निबंध सुरू होतो. कुठून? त्या सूर्योदयाला तर सुरू होत.